श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. 6 जानेवारी 2026चा दिवस या राशींसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या दिवसापासून तुम्हाला काही संकटापासून मुक्ती मिळणार आहे. या दिवशी मंगळवार असल्याकारणाने हा दिवस भगवान हनुमानाला आपण समर्पित करतो. तसेच या दिवशी हनुमानाची पूजाही करतात आणि या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार देखील अनेक शुभयोग जुळून येतात. त्यामुळे या दिवसापासून या राशीवर भगवान हनुमानाची कृपा असणार आहे. पहिली रास आहे मिथुन. मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो. तसेच या काळात तुम्ही एखादं नवीन प्रोजेक्ट हाती घेऊ शकता. घरातील एका व्यक्तीच्या आरोग्याची तुम्हाला सतत चिंता जाणवेल. मात्र वेळेनुसार सर्व गोष्टी ठीक होतील. लवकरच प्रवासाचा योग जुळून येणार आहे. दुसरी रास आहे वृषभ. वृषभ राशीसाठी उद्याचा दिवस फार लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या मनातील एखादी इच्छा लवकरच पूर्ण होईल. तसेच देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद राहील. लवकरच धार्मिक यात्रेला जाण्याचा शुभयोग जुळून येणार आहे. तसेच शेअर मार्केटमधून तुम्हाला चांगला पैसा मिळेल. त्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता जाणवणार नाही. प्रगतीचे अनेक संकेत आहेत. पुढची रास आहे मीन. मीन राशीसाठी उद्याचा दिवस फार अनुकूल असणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे वेळेत पूर्ण करता येतील. तसेच कामाच्या ठिकाणी देखील सहकाऱ्यांचं सहकार्य लाभेल. तुमची महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. घरात आनंदी वातावरण असेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पुढची रास आहे तूळ. तूळ राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभकारक असणार आहे. या राशीवर भगवान हनुमानाची तसेच गणेशाची विशेष कृपा राहील. या दिवसात तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त असाल. नोकरदार वर्गातील लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. तसेच तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. एखादा नवीन प्रोजेक्ट तुमच्या हाती लागण्याची शक्यता आहे. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीसाठी उद्याचा दिवस उत्साहाचा असणार आहे. या काळात तुम्ही हातात घेतलेल्या गोष्टींना लवकरच वेग येईल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच लवकरच तुमच्या हातात मोठं प्रोजेक्ट लागण्याची शक्यता आहे. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.